अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटनला प्रेस करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी तर्फे तुमचं सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामविकास विभागातर्फे जे जिल्हा परिषदेसाठी आता नुकत्याच आलेल्या जाहिरातीनुसार कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजेच ज्युनियर इंजिनियर सिव्हिल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ह्या पदाकरता जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। आता तुम्हाला माहितीच असेल की ॲडव्हर्टाइजमेंट प्रमाणे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ह्या पोस्टसाठी 435 म्हणजे 435 जागा ह्या त्यांनी घोषित केलेल्या आहेत आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याच्यासाठी 814 जागा आहेत। म्हणजेच दोन्हींची जर एकत्र आपण बेरीज केली तर 1249 जागांसाठी ही जाहिरात ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेमार्फत सरळ सेवेमार्फत ही भरण्यासाठी जाहिरात दिलेली आहे। तुम्ही जिल्हा वाईजमध्ये आता बाजूच्या टेबलमध्ये जिल्हा वाईजमध्ये तुम्ही रिक्त पदांची संख्या पाहू शकता। आता यामध्ये या संवर्गातील पदे जी भरायची आहेत तर त्याची ॲडव्हर्टाइजमेंट जी सुरुवात होणार आहे फॉर्म फिलिंगची ती 26 मार्च 2019 पासून चालू होणार आहे आणि अंतिम दिनांक जो आहे ह्या एक्झामचा तो 16 एप्रिल पर्यंत तुम्ही ही एक्झामची फॉर्म जो आहे तो भरू शकता। आता याच्यामध्ये परीक्षा शुल्क जे आहे ते मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 250 रुपये आणि ओपन कॅटेगरी किंवा सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारासाठी 500 रुपये असे त्यांनी निश्चित केलेले आहे। आता यामध्ये आज आपण प्रामुख्याने सिव्हिल इंजिनिअरिंग कनिष्ठ अभियंता आणि सहाय्यक अभियंता या दोन पोस्टचा विचार आपण आज इथे करणार आहोत। तर पहिलं पोस्ट जे आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य याचा ग्रँड पे जो आहे तो 34,800 रुपये त्यांनी दिलेला आहे। याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी बी सिव्हिल किंवा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग ह्या दोन्ही अभ्यासक्रमाचे जे मुलं आहेत ते दोन्ही मुलं यासाठी इलिजिबल आहेत। त्यानंतर त्याच्यानंतरचा जो कॅटेगरी आहे ती म्हणजे आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक। याच्यामध्ये त्यांनी 6 कॅटेगरीज दिलेल्या आहेत। म्हणजे पहिली जी आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या 1 वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण असणं आवश्यक आहे किंवा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन म्हणजेच वास्तुशास्त्रीय आरेखक किंवा थर्ड जी कॅटेगरी आहे ती कन्स्ट्रक्शन सुपरवायझर बांधकाम परिवर्षक। चौथं जे आहे सैनिकी सेवेतील बांधकाम परिवर्षकाचा अनुभवचे प्रमाणपत्र। चौथं जे आहे त्याच्यामध्ये दिलं स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजेच डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग। त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी पदवी म्हणजेच बीई सिव्हिल। ह्या सगळ्या लोकांना याच्यामध्ये ह्या पोस्टसाठी अप्लाय करण्यासाठी त्यांना मुभा असणार आहे। कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि ज्युनियर इंजिनियर सिव्हिल असिस्टंट या दोन्ही पोस्टचा जो सिलेबस आहे तो सेमच आहे। त्याच्यामध्ये त्यांनी 5 भाग त्याच्यामध्ये केलेले आहेत। पहिल्या पार्टमध्ये मराठी ग्रामरचे 15 क्वेश्चन्स, त्याच्यानंतर दुसऱ्या भागामध्ये इंग्लिश ग्रामरचे 15 क्वेश्चन्स, थर्ड पार्टमध्ये जीके जनरल नॉलेज त्याचे 15 क्वेश्चन्स, फोर्थ पार्टमध्ये ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग याचे 15 क्वेश्चन्स आणि 5वा जो पार्ट आहे अंतिम पार्ट त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे रिलेटेड टेक्निकल क्वेश्चन्स असतील ते 40 क्वेश्चन्स असतील। आता टोटल 100 प्रश्नांची ही एक्झाम असून प्रत्येक प्रश्नाला 2 मार्कांचा असं त्यांनी वेटेज दिलेला आहे। टोटल 200 मार्कांची एक्झाम असणार आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करायचा जर झाला तर यासाठी 45% मिनिमम मार्क्स हे तुम्हाला क्वालिफाईंग असणार आहे। म्हणजे तुम्हाला किमान 200 मार्क्स पैकी तुम्हाला 90 मार्क्स असणं गरजेचं आहे ह्या एक्झाम मधून निवड यादीमध्ये येण्याकरिता। त्यानंतर दोन्ही पार्ट्स जर तुम्ही पाहिलात तर फॉर्म भरताना तुम्हाला याच्यामध्ये दोन्हीसाठी तुम्हाला फॉर्म हा भरता येऊ शकतो। म्हणजे कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जर तुम्ही त्याची एज्युकेशन क्वालिफिकेशन जर तुम्ही त्याचं घेत असाल तर तुम्ही दोन्ही पोस्टसाठी त्यासाठी अप्लाय करू शकता।
आता याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जे सब्जेक्ट्स पाहिलेत की मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, जीके, ॲप्टिट्यूड आणि टेक्निकल क्वेश्चन्स. तर टेक्निकल सब्जेक्ट्स आपण पाहूयात की कुठले कुठले आता टेक्निकल विषय आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत या एक्झामसाठी. जसं की तुम्हाला माहिती आहे ही एक्झाम महापरीक्षा पोर्टल घेत आहे आणि आत्ताच याच वर्षी WCD आणि PWD ह्या दोन्ही एक्झाममध्ये महापरीक्षा पोर्टलनीच एक्झाम घेतली होती. फक्त मार्क्सचं वेटेज हे वेगळं होतं, पण सिलेबस हा सेमच होता. सिलेबस काही चेंज नाही आहे. त्यामुळे तुम्ही आता जर मागचे क्वेश्चन्स पेपर जर तुम्हाला पाहिजे असतील तर इन्फिनिटी अकॅडमीतर्फे आम्ही हे दोन्ही क्वेश्चन पेपरचं एक बुक आम्ही बनवलेलं आहे, जे की तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहे. ते तुम्ही आमच्या वेबसाईटवरून ऑर्डर करू शकता. त्यानंतर टेक्निकल सब्जेक्ट जर पाहायचं झालं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे सब्जेक्ट्स आहेत ते पाहूयात आपण की कुठल्या कुठल्या विषयांचा आपण हा अभ्यास केला. कारण महापरीक्षेने असा कुठल्याही विषयांचा सब्जेक्ट्स आतापर्यंत काही दिलेले नाही आहेत. पण मागच्या एक्झाम्सवरून जर आपण अनालिसिस केलं तर सर्वात जास्त वेटेज हे जिओटेक म्हणजे सॉइल इंजिनिअरिंग या विषयाला असू शकतं. म्हणजे जिओटेक सॉइल इंजिनिअरिंग. दुसरा विषय जो आहे तो हायवे इंजिनिअरिंग. थर्ड जो आहे तो सर्वेइंग. फोर्थ जो आहे तो एन्व्हायरमेंट. फिफ्थ जो आहे तो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. नंतरचा जो आहे तो 6वा फ्लुइड मेकॅनिक्स. 7वा जो आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी. 8वा जो आहे तो RCC. 9वा जो आहे तो स्टील स्ट्रक्चर. 10वा जो आहे तो एस्टिमेशन अँड कॉस्टिंग. 11वा जो आहे तो कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट म्हणजे CPM आणि PERT. 12वा जो आहे तो हायड्रोलॉजी आणि 13वा जो आहे तो इरिगेशन. तर हे 13 विषय तुमच्यासाठी टेक्निकल 40 क्वेश्चन जे येणार आहेत 80 मार्क्ससाठी, तर हे 13 सब्जेक्ट्स हे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी या विषयांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर नॉन टेक्निकल गोष्टींकडे जर आपण गेलो म्हणजेच मराठी ग्रामर, तर मराठी ग्रामरसाठी त्यांनी दर्जा हा 10वीचा दिलेला आहे. तर 10वीचा दर्जा जर असेल तर याच्यामध्ये मराठी ग्रामरसाठी बाळासाहेब शिंदेंचं मराठी ग्रामरवरचं हे पुस्तक जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हे सगळ्यात उपयुक्त आहे. हे तुम्ही वापर करणं तुम्हाला फायद्याचं ठरेल. इंग्लिश ग्रामरसाठी जर तुम्ही मराठी ग्रामर बाळासाहेब शिंदेंचं वापरत असाल तर इंग्लिश ग्रामर तुम्ही बाळासाहेब शिंदेंच्याच इंग्लिश ग्रामर पुस्तक वापरलेलं कधीही चांगलं उपयुक्त असेल. करंट इव्हेंटसाठी मात्र तुम्ही कुठल्याही बाजारामध्ये खूप सारे पुस्तकं अवेलेबल आहेत करंट इव्हेंटसाठी, पण कुठल्याही पुस्तकांसाठी तुम्ही त्याच्या मागे जाऊ नका. सकाळ इयरबुक, सकाळ न्यूजपेपर जो आहे ते वर्षाला एक इयरबुक काढतात, सकाळ इयरबुक. तर सकाळ इयरबुक 2018 जे तुमच्या आता स्क्रीनवर दिसत आहे तुम्ही हे परचेस करू शकता. हे महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. त्यानंतर ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग तुम्हाला दर्जा जो आहे तो 10वी लेवलचा दिलेला आहे त्यांनी ॲप्टिट्यूड रिझनिंगचा. त्यामुळे RS अगरवाल जे आहे ते हायर स्टँडर्डचं आहे, त्या पुस्तक वापरण्याची गरज नाही. तुम्ही इथे पंढरीनाथ राणे जे पुस्तक तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहे ते, किंवा अनिल अंकलगी याचंही तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, हे पुस्तक तुम्ही ह्या एक्झामसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. टेक्निकल विषय जे मी मागे तुम्हाला सांगितले 13 विषय, तर त्याच्यासाठी पुस्तक वापरताना डिप्लोमाचे बुक्स आणि निराली प्रकाशनचे बुक्स तुम्ही वापरले पाहिजे. जर तुम्हाला शॉर्ट्समध्ये जर अभ्यास करायचा असेल तर टेकमॅक्सचे पुस्तक वापरले तरी चालतील, पण आमचं रेकमेंडेशन असेल की तुम्ही टेक्निकल विषयांना तुम्ही निराली प्रकाशनचं पुस्तक वापरणं तुम्हाला फायद्याचं ठरेल. त्यानंतर याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की जे सगळे नॉन टेक्निकल जे हे आहे, इंग्लिश ग्रामरचा पेपर हा इंग्लिशमधूनच होईल, मराठी ग्रामरचा पेपर हा मराठीतून होईल, जीकेचा पेपर इंग्लिश व मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असेल, ॲप्टिट्यूडचा क्वेश्चन पेपर हा तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये असेल, आणि टेक्निकल जे विषय असणार ते स्ट्रिक्टली तुम्हाला इंग्लिश लँग्वेजमधूनच असतील. ह्या पदासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी सुरुवात ही 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने एक गोष्ट नमूद केलेली आहे, ती म्हणजे उमेदवार एकाच अर्जामध्ये दोन्ही पदासाठी अप्लाय करू शकतो, पण त्याला त्याचं स्वतंत्र असं परीक्षा शुल्क भरावं लागेल. त्याच्यामध्ये सिरियल नंबर 1ला त्यांनी ज्युनियर इंजिनियर सिव्हिल कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि सिरियल नंबर 12ला सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ह्या दोन्ही पोस्टसाठी तुम्ही अर्ज करू शकता. आता यामध्ये महत्त्वाचं त्यांनी मेन्शन केलेलं आहे की उमेदवारास निवड केलेल्या प्रत्येक पदासाठी अर्ज करू इच्छित असलेल्या जिल्हा परिषदेची निवड करावी लागेल.
कृपया पदानुसार जिल्हा परिषदेची निवड करण्याआधी जाहिरात त्या पर्टिक्युलर जिल्ह्याची तुम्ही वाचणं आवश्यक आहे. इथे यादीमध्ये निवड करण्यासाठी उपलब्ध असलेले जिल्हे हे जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे रिक्त पदांचा विचार करून दाखवण्यात आलेले आहेत. उमेदवाराचा विचार हा फक्त त्याने पदासाठी निवड केलेल्या जिल्हा परिषदेसाठीच केला जाईल. म्हणजे तुम्ही जी जिल्हा परिषद निवडणार आहात ज्या पोस्टसाठी, त्याच जिल्हा परिषदेसाठी तुमचं काय निवड ही कन्सिडर केली जाईल. आता जसे मी तुम्हाला सांगितलं की टेक्निकल विषयांसाठी तुम्हाला निराली प्रकाशनचे बुक्स वापरणं गरजेचं आहे. पण काही विद्यार्थ्यांना जर आमच्या क्लासच्या नोट्स जर हव्या असतील तर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे जे तुम्हाला आता बाजूच्या स्क्रीनवर दिसत आहेत त्या सगळ्या नोट्स आपल्या वेबसाईटवरती infinitycivilacademy.com किंवा आमच्या ऑफिसमधून तुम्ही त्या कलेक्ट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगण्यास मला अतिशय आनंद होत आहे की पुण्यानंतर आता आम्ही नांदेड इथे नवीन अशी एक आमची ब्रांच तिथे चालू करत आहोत. तिथे ह्या जिल्हा परिषद सिव्हिलसाठी कनिष्ठ अभियंता सिव्हिल आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ह्या दोन्ही पदांसाठी 23 मार्चपासून आपली नवीन बॅच तिथे चालू होत आहे. आणि पुणे इथे 10 मार्च आणि 16 मार्च ह्या अशा 2 बॅचेस आपण पुणे इथे सुरू करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आम्हाला माहीत असलेली सर्व माहिती आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी जर तुम्हाला अजूनही काही शंका याच्यामध्ये उपस्थित असतील, काही डाऊट्स असतील, तर तुम्ही बाजूला दिलेल्या नंबरवरती आमच्याशी संपर्क साधू शकता. अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटनला प्रेस करा.